Good morning, students. In our last lecture, we studied seismic waves. There are three types of seismic waves. First one, primary waves or P waves. Second one, secondary waves or S waves. Third one, L waves. आपण तीन प्रकारचे seismic waves बघितले. त्याच्यानंतर आफ्टर दॅट वी स्टडीड अर्थक्वेक ॲज जिओ हॅझर्ड्स. आपण हा पॉईंट बघितला. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण बघितलेला आहे इन डेव्हलप्ड और अर्बनाइज्ड एरिया. आपण जरा रीड करूया, परत तो रिवाइज करूया. During an earthquake, the land surface physically responds to the waves. It results in partial to complete damage or collapse of building walls, bridges, dams, and other man-made structures. It may also destroy power supply, water pipelines, oil and gas pipelines. Railway lines and fences get twisted, and roads may crack open or get displaced. Loss of life may result from the collapse of structure or form fire caused due to leakage of gas, friction, electric current and other inflammable objects. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला डेव्हलप्ड किंवा अर्बनाइज्ड एरियामध्ये काय आपल्याला हानी होते अर्थक्वेकमुळे हे आपण बघितलं. तर त्याच्यामध्ये कोलॅप्स ऑफ बिल्डिंग वॉल्स बघायला मिळतात आपल्याला. ब्रिजेस आणि डॅम्स पण कोलॅप्स झालेले बघायला मिळतात आणि जे काही मॅनमेड स्ट्रक्चर्स आहेत त्यालाही हानी पोचते. काही वेळेला काय होतं, पॉवर सप्लाय म्हणजे लाईटचा सप्लाय आहे तो डिस्टर्ब होतो, पाण्याचा सप्लाय आहे तो डिस्टर्ब होतो किंवा बंद पडतो. ऑइल अँड गॅस पाईपलाईन्स आहेत त्या बंद पडतात. रेल्वे लाईन्स आणि फेन्सेस गेट ट्विस्टेड म्हणजे रेल्वे लाईन्स किंवा फेन्सेस असतात तेही ट्विस्ट होतात. रोड्सला क्रॅक्स पडतात अँड ओपन ऑर गेट डिस्प्लेस्ड. लॉस ऑफ लाईफ मे रिझल्ट फ्रॉम कोलॅप्स. काही वेळेला काय होतं, लाईफचं सुद्धा काय होतं, लॉस होतं आणि स्ट्रक्चर कोलॅप्स होतं. कशामुळे, तर लिकेज ऑफ गॅस आणि फ्रिक्शन. गॅसचं लिकेज होतं किंवा फ्रिक्शन होतं किंवा इलेक्ट्रिक करंटचं मुळे प्रॉब्लेम येतो किंवा इन्फ्लेमेबल ऑब्जेक्टमुळं हे काय होतं, आपल्याला फायर कॉजेस होतात किंवा आग लागते म्हणण्याचा आपण थोडक्यात म्हणू शकतो तसं. सेकंड आहे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस. आता मॉर्फॉलॉजिकल चेंजेस म्हणजे काही जे काय आहे ते स्ट्रक्चर चेंज होतं, दॅट इज अ मॉर्फॉलॉजिकल चेंजेस. मग त्याच्यामध्ये काय बघितलेलं आहे, रिव्हर्स अँड स्ट्रीम्स मे चेंज देअर कोर्स अँड कॉज फ्लड. रिव्हर आणि स्ट्रीम्स आहेत ते काय करतात, त्यांचा वे बदलतात आणि ते बदलल्यामुळं डिस्ट्रक्ट झाल्यामुळे त्यांचा रस्ता जो आहे तो चेंज होतो आणि त्याच्यामुळे जो काही पूर आहे तो त्याचं कारण पूर ही एक कारण त्याचं असू शकतं. म्हणजे पूर येण्याचं कारण एक काय आहे, हे सगळं डॅमेज होतं. रिव्हर किंवा जे काही स्ट्रीम्स आहेत ते त्यांच्या रस्ता चेंज करतात, त्याच्यामुळे पूर येऊ शकतो. ग्राउंड वॉटर सर्क्युलेशन गेट डिस्टर्ब. जे काही भूगर्भातलं पाणी आहे ते काय होतं, सर्क्युलेशन आहे, जे काही त्या पाण्याची ने-आण किंवा पाण्याचा जो काही वे आहे, जी काही सिस्टीम आहे ती काय होते, ती पण डिस्टर्ब होते. द वॉटर फ्रॉम लेक्स अँड वेल्स मे ड्रेन ऑफ थ्रू द क्रॅक्स अँड न्यू लेक्स आर फॉर्म इन डिप्रेशन. पाणी कशामधलं, तर लेक्स आणि वेल्समधलं ते निघून जातं. कुठं, थ्रू द क्रॅक, ज्या काही चिरा असतील पडलेल्या त्याच्यामधून ते पाणी निघून जातं आणि न्यू लेक्स आर फॉर्म इन डिप्रेशन. आणि जिथे खोलगट जागा आहे, उथळ जागा आहे, तिथं काय होतात, नवीन लेक्स काय होतात, तयार होतात किंवा नवीन तळी तिथं फॉर्म होतात. ओल्ड स्प्रिंग्स मे ड्राय आउट. काय होतं, काही वेळेला जे काही जुने स्प्रिंग्स आहेत ते काय होतात, ड्राय होतात आणि त्याच्यामध्ये नवीन स्प्रिंग काय होतात, तयार होतात. म्हणजे जुने जे आहेत त्याच्यातलं पाणी निघून जातं, ते आटतात आणि त्याच्यानंतर जिथं डिप्रेशन आहे तिथं नवीन स्प्रिंग्स काय होतात, तयार होतात. त्याच्यानंतर तिसरं बघतोय आपण त्याच्यातलं सुनामी आपण बऱ्याच वेळेला यूट्यूबला किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनेलला आपण बघितलं असाल. जर ते जे सुनामी आहे तर ते कशा प्रकारचं आहे किंवा सुनामी म्हणजे एक्झॅक्ट काय ते आपण बघूया. These are huge sea waves that strike the coastal region resulting from a strong submarine earthquake. म्हणजे ह्या ज्या काही मोठ्या प्रमाणातल्या सी वेव्ज आहेत त्या कोस्टल रिजनला स्ट्राईक होतात आणि स्ट्रॉंग सबमरीन अर्थक्वेक, ज्यावेळेला समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थक्वेक तयार होतो किंवा डेव्हलप होतो किंवा घडतो त्यावेळेला ह्या मोठ्या वेव्ज तयार होतात. द वेव्ज जनरेटेड बाय दीज शॉक्स. ह्या ज्या वेव्ज आहेत त्या शॉक्स म्हणजे करंट म्हणजे ट्रिमर्स म्हणूया आपण त्याला. रीच द कोस्टल एरियाज विथ अ व्हेरी लार्ज ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, जेवढं मॅक्झिमम एक्सटेंड करता येतील तेवढं
ते एक्सटेंड करतात किंवा मोठ्या प्रमाणात ह्या ज्या कोस्टल रिजनवर काय होतात, वेव्स येतात. Tsunamis are generated when a mass of water is abruptly displaced by the movement of the sea floor, often by an earthquake, volcanic eruption and landslide. म्हणजे ही जी काही मुवमेंट आहे, ॲब्रप्टली डिस्प्लेड म्हणजे काय, कशी पण पसरते. ह्या ज्या वेव्ज आहेत जनरेट होणाऱ्या मास ऑफ वॉटरमध्ये, त्या काय करतात, कशाही येतात. म्हणजे ज्या वेळेला वेव्ज समुद्रातून कोस्टल एरियाकडे येत असतात, त्यावेळेला त्या कशा येतील हे सांगू शकत नाही, कोणत्या स्पीडनी येतील हेही सांगू शकत नाही, त्या किंवा कुठंपर्यंत येतील हेही सांगू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण याचं बेस्ट एक्झाम्पल, आपण जर हातात काचेचा ग्लास घेतला आणि तो जर आपल्या हातून निसटून जर खाली पडला, तर तो काय होतो, कसा फुटेल आपण सांगू शकतो का? त्याचे तुकडे किती मोठे होतील, किती छोटे होतील हे सांगू शकतो का? तो कुठंपर्यंत पसरेल ती काच हे सांगू शकतो का? नाही. तसंच त्याप्रमाणे हे ज्या वेळेला वेव्ज येतात, त्यावेळेला मास ऑफ वॉटर जे आहे, पाण्याचं प्रमाण जे आहे किंवा पाण्याच्या वेव्ज आहेत, त्या कुठंपर्यंत येतात हे आपण सांगू शकत नाही. त्या ज्या वेव्ज येतात त्या अर्थक्वेकमुळं किंवा व्होल्कॅनिक इरप्शनमुळं किंवा लँडस्लाईडमुळे येऊ शकतात. When the waves reach the shallow water near coast, they break and surf landwards. ज्या वेळेला ह्या वेव्ज आहेत त्या शॉलो वॉटरकडून ज्या वेळेला कोस्टल एरियाला त्या पोचतात, त्यावेळेला काय होतं, दे ब्रेक अँड सर्फ लँडवर्स. म्हणजे काय आहे, ज्या वेव्ज येतात त्या जमिनीकडे येतात आणि जमिनीकडे येताना ते जे काही पाणी आहे ते काय होतं, सगळं मोठ्या प्रमाणात काय होतं, लँडवर्ड म्हणजे समुद्राकडं किंवा जमिनीकडं ते काय होतं, समुद्रातून येणाऱ्या ज्या वाटा आहेत त्या जमिनीकडे काय होतात, येतात आणि कोस्टल एरियाला ब्रेक होतात. सुनामीज मे रीच अ हाईट ऑफ 30 मीटर्स ऑर मोर. ज्या सुनामीच्या लाटा आहेत त्या किती मोठ्या असतात, सुनामीच्या वेव्ज असतात त्या 30 मीटर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतात किंवा उंच असतात. 30 मीटर किंवा 30 मीटरपेक्षा जास्त असतात. अँड हिस्टॉरिकल एव्हिडन्सेस आर फाउंड कॅरिंग शिप्स टू इम्प्रोबेबल प्लेसेस अँड डिवास्टिंग टाउन्स. आणि त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल एव्हिडन्स आपण काहीच सांगू शकत नाही. म्हणजे काय, हिस्ट्री काय घडेल आपण सांगू शकत नाही. ज्या वेळेला वेव्ज येतात ह्या किनाऱ्यावर पोचतात त्यावेळेला त्या कितपत हानी करतील हे सांगू शकत नाही. म्हणजे समुद्रामध्ये असणाऱ्या जर बोटी असतील, मोठ्या मोठ्या शिप्स असतील, तर त्या ज्या वेळेला वेव्जमुळे किनाऱ्यावर येतात किंवा सिटीमध्ये येतात, टाउन्समध्ये येतात, तर त्या कुठंपर्यंत येतील, कुठे थांबतील हे आपण काहीच एव्हिडन्स देऊ शकत नाही त्याचा. आणि डिवास्टिंग टाउन्स म्हणजे काय, जे काही टाउन्स आहे ते सगळं काय होतं, नष्ट होतं. डिवास्टिंग मीन्स नष्ट होणे. म्हणजे जे काही टाऊन असेल तिथली ते काय होतं, सगळं नष्ट होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघितलं असेल, पाणी येताना असं फ्लोनी येतं, वेव्ज येतात आणि त्या वेव्जबरोबर सगळं जवळपास वाहून गेलेलं जात असतं. तर त्याचंच काय सांगितलेलं आहे त्यांनी, डिवास्टिंग टाउन. नेक्स्ट आहे 4th वन, डॅमेज इन माउंटेनस रिजन. माउंटेनस रिजनमध्ये काय होतं, डॅमेज होतं. काही काही वेळेला ह्या ज्या सुनामीजला जसं डिस्टर्ब होतात किंवा वेव्स तयार होतात, तशा काय होतं, माउंटेनस रिजनसुद्धा डॅमेज होतो. मग त्याच्यामध्ये लँडस्लाईड असेल, माउंटेनस रिजनमध्ये अर्थक्वेक झाला तर व्हायब्रेशन्स होतात आणि त्याच्यामध्ये क्रॅक्स पडून काय होतं, लँडस्लाईड होते. बरोबर आहे. एकतर ते कारण असू शकतं किंवा ॲव्हलॅन्चेस म्हणजे काय, मोठा आईसचा तुकडा ज्या वेळेला निखळून खाली पडतो त्यावेळेला त्याला ॲव्हलॅन्चेस म्हणतात. लँडस्लाइड्स अँड ॲव्हलॅन्चेस मे बी सेट ऑफ अँड वेअर ग्लेशियर्स एंटर द सी दे मे ब्रेक ऑफ टू फॉर्म आईसबर्ग. म्हणजे ज्या वेळेला ॲव्हलॅन्चेसचा, आईसबर्ग म्हणजे काय, आता आईसबर्ग म्हणजे लार्ज फ्लोटिंग मास ऑफ आईस डिटॅच फ्रॉम अ ग्लेशियर. डिटॅच म्हणजे पडणे, बाजूला होणे, सेपरेट होणे. आईसबर्ग म्हणजे काय, लार्ज फ्लोटिंग मास ऑफ आईस डिटॅच फ्रॉम अ ग्लेशियर. मग त्यांनी काय म्हणलेलं आहे, ज्या वेळेला ग्लेशियरमधून एखादा मोठा तुकडा ज्या वेळेला खाली पडतो बिकॉज ऑफ अर्थक्वेक, वेव्समुळे, ट्रिमर्समुळे, त्यावेळेला तो ज्या वेळेला समुद्रामध्ये पोचतो, दे ब्रेक ऑफ, तो तुटतो टू फॉर्म आईसबर्ग. म्हणजे ग्लेशियरमध्ये ज्या वेळेला व्हायब्रेशन्स तयार होतात, व्हायब्रेशन्स ट्रिमर्स तयार होतात, त्यावेळेला त्याचा एखादा मोठा तुकडा कट होतो आणि समुद्रामध्ये पडतो. त्यावेळेला तो ब्रेक होतो आणि त्याच्यामधून आईसबर्ग फॉर्म होतो. आईसबर्ग म्हणजे काय सांगितलेलं आहे, लार्ज फ्लोटिंग मास ऑफ आईस डिटॅच फ्रॉम अ ग्लेशियर. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे जिओ हझर्ड्स म्हणजे अर्थक्वेक ॲज जिओ हझर्ड्स बघितलं. त्याच्यामध्ये आपण 4 इफेक्ट्स बघितले. इन डेव्हलप्ड और अर्बनाइज्ड एरियामध्ये काय काय इफेक्ट्स होतात, त्याच्यानंतर मॉर्फॉलॉजिकल चेंजेस काय होतात ते बघितले आपण. त्याच्यानंतर सुनामीज
कुठल्या प्रकारचे होते आणि त्यांनी काय हानी होते हेही बघितलं. आणि फोर्थ वन बघितलं आपण डॅमेज इन माउंटेनियस रिजन. माउंटेनियस रिजनमध्ये कसं डॅमेज होतं अर्थक्वेकनी तेही आपण बघितलं. हे 4 टाईप्स आपण बघितलेले आहेत. थँक्यू.